पर्दाफाश. निष्पाप तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढून त्यांच्या वयांची तस्करी करण्याचा मोठा डाव हा स्पेशल क्राईम युनिटने हाणून पाडला आहे. पुन्हा एकदा शहराला संकटापासून वाचवण्यासाठी स्पेशल क्राईम युनिट हे चर्चेत आलेलं आहे. पद्मिनी काकू न्यूज तरी बघू द्या. काय चाललंय तुझं? घरामध्ये इतका छान कार्यक्रम आहे, निशीचा वाढदिवस आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी हातभार लावायचा, कामं करायची, तर घराची मुख्य व्यक्ती टीव्ही बघत बसली. नाही अरे तेवढ्यासाठी की आज ऑफिसमधून लवकर घरी आलेली आहे. पण कामाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? बातम्या देणं किती जबाबदारीचं काम आहे आणि ते व्यवस्थित पोचत की नाही बघायला नको का? झाले बोलणे. या रेव पार्टी मागचा खरा सूत्रधार हा स्पेशल क्राईम युनिटच्या हाती लागला आहे. पण या व्यक्तीबद्दलची कुठलीही माहिती अजून तरी त्यांनी दिलेली नाही. या व्यक्तीसोबत अजून कोण कोण ड्रग्ज आणि ऑर्गन ट्रॅफिकिंग मध्ये आहे याचा शोध ते घेत आहेत. मला पकडला गेला. अरे शोर, त्याने कुठे माझं नाव घेतलं असेल तर? हे स्पेशल क्राईम युनिट कोणतीही केस अर्धवट सोडत नाहीत. इराच्या वेळेस अनुभव घेऊन झालाय यांचा. आज मी तुझ्या समोर हात जोडायला नाही आलोय, ना पसरवायला आलोय, ना काही मागायला आलोय. माझ्या हक्काच्या माणसासाठी श्वास मागायला आलोय ना. चांगल्या माणसांच्या मागे देव कायम उभा असतो म्हणे. खोटं आहे, सगळं खोटं आहे. माझ्या आईने कोणाचं वाईट केलं होतं? तिला काय हिरावून घेतलं माझ्यापासून? तारिणीच्या आईने कोणाचं वाईट केलं होतं? ती तर चांगलंच काम करत होती ना, तिला पण येऊन गेलास. आणि आता तारिणी बरोबर सुद्धा तू तेच करायला निघालायस. पण मी हे बिलकुल होऊ देणार नाही. माझ्या नशिबात सगळं सुख एकत्र असावं असं बिलकुल वाटत नाही ना तुला? आधी आईची माया होती पण बाबांचं प्रेम नव्हतं. आता बाबांचं प्रेम आहे तर तारिणीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोयस. जेव्हा माझं कोणी नव्हतं तेव्हा तारिणी माझं कुटुंब झाली, माझं जग झाली. आज तू माझ्यापासून फक्त माझी मैत्रीण किंवा बायको नाही तर आयुष्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करतोयस. काय मिळतं तुला हे सगळं करून? माझ्यावर प्रेम आहे म्हणाली बॉस. आत्ता कुठे आमच्या प्रेमाची सुरुवात होणार होती हे पण बघवलं नाही तुला. हो तोच, तुझ्याचमुळे झालंय सगळं. माझ्यावर चालवलेली गोळी तिने स्वतःवर घेतली. ती गोळी माझ्यासाठी होती ना, मग तिला त्रास का देतोय? तुला हवं तर माझा जीव घे, पण माझ्या वाट्याचे श्वास तिच्या पदरात घाल. मग आता माझं प्रेम मिळवून देणं ही तुझी जबाबदारी. माझं तुझ्यावर प्रेम आहे
भगवान ने आपकी सुन ली. बॉसला शुद्ध आली आहे. टेक्नोचा आत्ताच मला कॉल आला. लवकर चला. बॉस बॉस मी केदारला बेशुद्ध पडण्याआधी जे काही सांगितलं ते त्याने ऐकलं होतं का? मी तुला गोळी लागायच्या आधी बरं वाटतंय तुला? तू ते मनावर नको घेऊ. तुला फार त्रास नाही ना होत आहे? गुलाब, पकडला पण त्याला कस्टडीमध्ये येतो. आईबद्दल किंवा